श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर मी आहे मनीषा. तर पहा, कालच मी गावावरून परत इकडे माझ्या घरी आले. तर काल गावावरून येताना मी खूप काही सामान गावावरून आणलं आणि त्याचीच आज मला भराभरी करायची आहे. तर म्हटलं सकाळी चहा वगैरे घ्यावा, म्हणजे जरा फ्रेश वाटन आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करावी. तर पहा, आज सर्वात पहिल्यांदा मी म्हटलं की गावावरून आणलेल्या सामानाची भराभरी करावी, कारण की घरामध्ये खूप पसारा झाला होता आणि ते सामानही मी मध्येच रस्त्यात मांडलं होतं, त्यामुळे जायला यायलाही नीट येत नव्हतं. म्हणून म्हटलं आधी सर्व बाजार वगैरे भरून ठेवावा, म्हणजे बाकीचे कामं करता येतील. तर पहा, गावावरून माझ्या सासूंनी खूप काही सामान दिलेलं आहे. तर लसूण, कांदे आणि भुईमुगाच्या शेंगा वगैरे खूप काही सामान गावावरून मी येताना आणलं. आणि आईनेही काल चिक्कू वगैरे आणि चिंच वगैरे दिली. तर म्हटलं सर्व सामान व्यवस्थित लावून द्यावं, म्हणजे बाकीची कामं करता येतील. तर अजून स्वयंपाकही करायचा आहे आणि घरात तर एवढी धूळ साठलेली आहे, विचारूच नका. फक्त 2च दिवस घर बंद होतं, तरीही पायाला नुसती माती लागते. तर म्हटलं पटकन सामान भरावं आणि स्वयंपाक वगैरे केला की फरशी वगैरे पुसून घेता येईल. तर पहा, गावाकडनं कशी मस्त हिरवीगार रानातली वांगी आणलेली आहेत आणि कोबूचा गड्डा आईने बाजारातून आणला होता. तर ती म्हटली ने तुला. पहा आता आई, म्हटलं राहू दे, तू तुझ्यासाठी आणलंय, पण आई म्हटली नाही ने तुला. तर पहा, चिक्कू काल तोडले होते, ते प्लॅस्टिकच्या पिशवीत आणले होते. म्हटलं त्यांना घाम सुटन आणि ते ओले होतील आणि पिकणारेही नाही, म्हणून ते पिकायला वेगळ्या एका पिशवीत ठेवावे लागतील. तर पहा, कैऱ्याही खूप आणल्या मस्त, आज जेवताना भाकरी संग खायला मस्त वाटन. तर पहा, चिक्कू वगैरे भरले आणि अंडेही खूप सारे आणले होते, कारण माझ्या आईच्या घरी कोंबड्या आहेत, त्यामुळे अंड्यांचं काही टेन्शन राहत नाही. येताना मस्त गावरान अंडे आणता येतात. तर पहा, पटपट सर्व सामान भरते, म्हणजे स्वयंपाक करायला मोकळं होईल. तर गावाकडे आत्ताच नवीन लसूण निघालेला होता, त्यामुळे लसूण जरा ओलसरच होता, पण जरा जास्तच आणला, कारण की परत सारखं सारखं गावाला जाणं होत नाही. आणि सासूबाईंनी कुरडया केल्या होत्या, तर सासूबाईंनी कुरडयाही दिल्या. तर म्हटलं इथे काय आपल्याला करायला जमत नाही, कारण की सारखं टेरेसवरती जावं लागतं आणि तिथेच बसून राहावं लागतं, कारण की आमच्या इकडे
खूप कबुतरं वैताग देतात. थोडं जरी वरती टेरेसला काही वाळत टाकलं की कबुतरं 10-15 मिनिटात ते सगळं खाऊन टाकतात आणि वरती सर्व कामधंदा सोडून बसावं लागतं. त्यामुळे हे कुरडया पापड वगैरे करताच येत नाही. तर दरवर्षी माझ्या सासूबाईच कुरडया करतात आणि मला इकडं देतात. पहा, कुरडया एवढ्या जास्त दिल्या की डब्यातही त्या बसत नव्हत्या. बाकीच्या मला पिशवीतच तशा वेगळ्या डब्यात ठेवाव्या लागल्या. तर पहा, कुरडया वगैरे भरून घेतल्या आणि म्हटलं आता कपडे वगैरे बॅगातले काढावे, कारण की कपडे एवढे होते तर ते आज हाताने धुणं शक्यच नव्हतं. कारण की गावाला गेलं की कपडे एवढे निघतात की विचारूच नका. म्हटलं पटकन कपडे वगैरे काढावे आणि मशीनला लावून द्यावे. तर पहा, येताना मी मसालासुद्धा आणला होता. गावाला मसाला बनवला होता, थोडा शिल्लक होता माझा आणि येताना अजून आणला. आणि अळूचे पानं वगैरे तर घरचेच होते. म्हटलं तेही मस्त त्याचे देठ वगैरे कापून फ्रीजला ठेवून द्यावी. आज तर काही अळूच्या वड्या बनवता येणार नाही, कारण की आज खूप काम आहे. त्यामुळं म्हटलं फक्त वांग्याची भाजी आणि चपाती वगैरे बनवावी, म्हणजे अळूच्या वड्या नंतर उद्या बनवता येतील.
कपडे तर चांगले गावावरून आणलेले 2 टब भरून निघाले, कारण की पारुशे कपडेच येताना आणले होते आणि बाकीचेही कपडे घातले नव्हते, पण ते काही तसेच कपाटात ठेवू वाटेना. म्हणून म्हटलं त्यांनाही जरा धुवून टाकावं, म्हणजे जरा फ्रेशवाणी वाटेल. कारण की कपडे घातले नाही तरी पण एकत्र कपडे ठेवल्यामुळं त्यांना घामाचा वगैरे वास लागतो आणि ते काही कपाटात पुन्हा ठेवू वाटत नाही. म्हणून म्हटलं जे कपडे घातले नाहीत ते पण धुवून ठेवावे, म्हणजे जरा फ्रेश वगैरे वाटेल. सामान वगैरे सर्व भरलं आणि म्हटलं आता स्वयंपाकाच्या तयारीला लागावं. तर सामान भरता भरताच मला चांगला 1-1.5 तास गेला आणि म्हटलं आता पटकन स्वयंपाक करून घ्यावे, कारण की दीदीलाही शाळेत जायचं होतं आणि अजून टिफिन करायचा होता. सकाळी पिल्लूला जाताना एकच चपाती आणि भाजी थोडीशी करून दिली होती. म्हटलं आता आपल्याला दुपारच्यालाही जेवायला भाजी आणि तिलाही डब्याला भाजी होईल अशी जास्त वांगे घेऊन मस्त त्याचं भरीत करावं. तर पहा इथे मी मोठे मोठे वांगे घेतले आहेत. तर हे वांगे सगळे आमच्या शेतातील आहे आणि वांगे मस्त किडके आहेत की नाही ते आतून चिरून व्यवस्थित पाहिले आणि माझ्याकडे तर तुम्हाला माहीतच आहे भाकरी भाजण्याची जाळी आहे, तिच्यावरतीच मी ते मस्त वांगे ठेवले आणि भाजायला ठेवले आणि एकीकडे चपात्या करायला घेतल्या. चपात्या होतात तोपर्यंत मस्त 4-5 वांगे पलीकडे गॅसवरती भाजून झाले आणि आता त्याचं मी न कांदा आणि टोमॅटो टाकता फक्त लसूण आणि लाल तिखट टाकून मस्त छान भरीत बनवणार आहे.
गावाला गेल्यामुळे 2 दिवस शाळेला सुट्टी झाली. तरीही आज आमच्या दीदीला शाळेला सुट्टी हवी होती आणि आज मी शाळेत जात नाही असा हट्ट धरून बसली होती. पण तिला म्हटलं, अगं जा बाई, पेपर जवळ आले आहेत, 2 दिवस सुट्ट्या झाल्यात आणि अजूनही तू 2 दिवस सुट्ट्या घेतल्या तर कसं व्हायचं. तर पहा, तिला बळच घराबाहेर काढली आणि लिफ्टमध्ये बसून खाली पाठवली. नाहीतर ती आज जायचं नावच घेत नव्हती. तर तिला सोडली आणि म्हटलं, आता टाइमपास करायला नको, पटकन बाकीचे कामे उरकून घ्यायला हवी, कारण की आज दिवसभर कामच काम आहे मला. पहा, मस्त गॅसवरती वांगे भाजून घेतले आहेत. छान वांगे भाजलेले आहेत. तर त्याच्यावरच आता सालपट काढून घेतलं की ते भाजीत काळं काळं दिसत नाहीत आणि खायलाही छान लागतं. तर पहा, सगळे वांगे पटकन सोलून घेते, म्हणजे पटकन ते तव्यात परतता येतील. वांगे पटकन सोलून घेतले आणि एका तव्यामध्ये फक्त जिरी आणि लाल मिरची, लसूण टाकून वाटलेली होती तीच त्याच्यामध्ये टाकली आणि वांगे मस्त त्याच्यामध्ये परतून घेतले. वांगे भाजताना थोडेसे कच्चट होते, पण ते तव्यामध्ये थोड्या वेळ ठेवले की आपोआप मऊ पडतात आणि छान मऊसूत शिजून जातात. तर थोडंसं वरतून मीठ टाकलं आणि तेवढंच मिरचीमध्ये वांगे मस्त परतून घेतले. एवढे छान टेस्ट लागते असे वांगे बनवले की विचारूच नका. इथं छान मस्त वांग्याचं भरीत आणि चपाती बनवून झाली आणि म्हटलं आता किचन ओटा वगैरे आवरून आपले पटकन भांडे वगैरे घासून घ्यावे. तर पहा, रोजच्याप्रमाणे छान मस्त पाणी टाकून किचन ओटा स्वच्छ धुवून घेतला आणि म्हटलं आता पटकन भांडे वगैरे घासून घ्यावे, कारण की आज फक्त चहा प्यायले होते तर भूकही खूप लागली होती, पण कामही पुढं दिसत होतं. काम पूर्ण झाल्याशिवाय जेवूही वाटत नाही, पण भूक तर लागली होती. त्यामुळे म्हटलं पटपट हात चालवावा आणि पटकन भांडे वगैरे घासून झाले की फरची पुसून घ्यावी, म्हणजे आपलं पटकन जेवता येईल. तर भांडे वगैरे म्हटलं पटकन घासून घ्यावी, कारण की आज भूकही खूप लागली होती, कारण की सकाळी फक्त चहा प्यायले होते. म्हटलं पटकन भांडे घासावी आणि बाकीचे कामं अजून आहेत ते करून घ्यावी, म्हणजे पटकन जेवता येईल. भांडे वगैरे पटकन घासले आणि म्हटलं गावावरून कांदे आणलेले आहेत ते पटकन भरून घ्यावे. तर पहा, कांदे भरण्यासाठी मी एक बाजारातनं मोठा ड्रमच आणलेला आहे. ड्रम म्हणजे एक मोठा टप आहे आणि त्याला इकडनं तिकडनं छोटे छोटे छिद्रे आहेत, त्यामुळे कांद्यांना मस्त हवा लागते आणि कांदे पटकन सडतही नाही. तर मी गावाकडनं खूप जास्त प्रमाणातच कांदे आणते, म्हणजे ते चांगले 1-2 महिने जातात आणि गावाला सारखं जाणंही होत नाही, म्हणून जास्त आणते आणि या टपामध्ये बरोबर ते कांदे बसून जातात आणि इकडे तिकडे कांदे थोडे ठेवावे लागत नाही. तर मी नेहमी
या टपामध्येच कांदे ठेवते. याच्यामध्ये कांदे ठेवले की कधी पाऊस आला, पाणी वगैरे पडायला लागलं की पटकन ते तसंच उचलून घरामध्ये आणता येतं. नाहीतर तशीच गोणीत वगैरे ठेवलं की सर्व कचरा वगैरे खाली फरशीवरती सांडतो. तर म्हटलं पटकन सर्व कांदे त्या टपामध्ये भरून ठेवावेत. कांदे वगैरे भरून घेतले आणि तोपर्यंत मशीनचे कपडे झाले होते. तर पहा, आज ग्रिलवरती सुद्धा कपडे बसत नव्हते, एवढे जास्त कपडे होते. पटकन कपडे वगैरे सुकत टाकले, पण कपडे सुकत टाकून फक्त अर्धा एक तासच झाला होता की लगेच पाऊस आला. सुकत नाही म्हणजे कपडेच पाऊस आला. मग पटपट सर्व कपडे काढले. म्हटलं आता पुन्हा बाहेर कपडे टाकून फायदा नाही, कारण की वातावरण एवढं अंधारल्यासारखं झालं होतं की परत पाऊस आला असता. म्हणून म्हटलं आता आपलं पावसाळ्याचं जे स्टँड आहे तेच खाली काढावं, म्हणजे कपडे घरातच फॅनखाली वाळत टाकता येतील. तर पहा, एवढे सारे कपडे होते की ते स्टँडवरती बसवणंही मुश्किल होतं. पण बळच वाकडं तिकडं करून कपडे स्टँडवरती टाकले आणि फॅन लावून मस्त त्यांना सुकत ठेवले. आणि कांदेही त्याचं कटोरं घरातच ओढत आणलं. म्हटलं बाहेर ठेवलं की तेही भिजून जातील. दुपारी म्हटलं शेंगदाणे संपले होते, तर गावावरून कालच शेंगा आणल्या होत्या, तर म्हटलं थोडेफार शेंगदाणे फोडून ठेवावेत, म्हणजे भाजी करताना गडबड होणार नाही. म्हणून थोड्याशा शेंगा फोडायला घेतल्या आणि नंतर संध्याकाळी थोडंसं टेरेसला गेले. तर पहा, सूर्य कसा पाऊस पडल्यानंतर लालबुंद झाला होता आणि दिसायलाही मस्त छान दिसत होता. बाहेरचं वातावरण एकदम प्रसन्न वाटत होतं. टेरेसला गेले तर खालीही येऊ वाटत नव्हतं, एवढं थंडगार वातावरण झालं होतं. पण पर्याय नाही, पुन्हा खाली आले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं होतं, कारण आज हनुमान जयंती आहे. म्हटलं काहीतरी जरा गोडधोड करावं, म्हणून पटकन खाली आले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले. पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागले आणि म्हटलं आज हनुमान जयंती आहे, तर मस्त पुरी, बटाट्याची भाजी आणि शिरा करावा. तर पहा, पटकन बटाटे वगैरे उकडत टाकले, पीठ मळून घेतलं आणि बटाट्याची चटणी केली. पहा कशी मस्त कोथिंबीर टाकून बटाट्याची चटणी केली. त्यानंतर म्हटलं थोडासा शिरा करावा, म्हणजे तेवढंच थोडं गोडधोड होईल. तर पहा, तुम्ही म्हणतानी ते शिरा हा एवढा काळा का दिसतोय, तर शिऱ्यामध्ये मी साखरेऐवजी गूळ वापरला आहे. गुळाचाही शिरा एवढा छान होतो की विचारूच नका. तर मस्त गुळाचा शिरा आणि बटाट्याची चटणी केली आणि म्हटलं पटकन आता गरम गरम पुरी करून घ्यावी. तर पटकन पुऱ्या लाटायला घेतल्या आणि तळायलाही घेतल्या आणि म्हटलं पटकन गरम गरम तळल्या की लगेच मुलांना खायला द्यावे, म्हणजे गरम गरम असताना खाल्लं की छान लागतं.
तर स्वयंपाक वगैरे पूर्ण केला आणि मुलांना गरम गरम जेवायला वाढलं. तर पहा, हा होता माझा आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.